नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. सायन्स 2 चा तुमचा आज पूर्ण पेपर मी एक्सपोज करणार आहे बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. असे प्रश्न सांगणार आहे जे 100% येणार आहेत. याआधी आपण मॅथ्स 1 चा झालाय आपला व्हिडिओ, ठीक आहे. मॅथ्स 2 चा आपला व्हिडिओ झालाय बाळांनो. सायन्स 1 चा सुद्धा आपला व्हिडिओ झालाय, ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला हिस्ट्री किंवा जिओग्राफी वरती हवा असेल, प्लीज कॉमेंट करा, लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करेल, ठीक आहे. चला बघूया आपण सायन्स 2 वरती बाळांनो. सायन्स 2 मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत, कोणत्या सेक्शन मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत, सगळ्या गोष्टींना आपण बघणार आहोत, ठीक आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर आरती शेवाळे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात बाळांनो, ठीक आहे. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. 10वी बोर्डासाठी कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, ठीक आहे. चला, फुल होऊन जाईल व्हॉट्सअप ग्रुप, त्याआधी जॉईन करा, ठीक आहे. चला आता आपण सुरू करूया सायन्स 2 चा पेपर, है ना. लेट्स गो. पहिला सेक्शन तुमचा, पहिला क्वेश्चन, बेसिकली पहिला क्वेश्चनचा ए पार्ट तुमचा काय असणार आहे बाळांनो, एमसीक्यू, ठीक आहे. एमसीक्यू मध्ये एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे बाळांनो. एक प्रश्न मी जो सांगतोय ना तो पक्का येणार आहे. कोणता? फॉलोविंग इज द टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. तुम्हाला ओळखायचं असेल कोणता सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये तुमचे ऑप्शन मी सांगतोय बाळांनो. सेक्शुअल रिप्रोडक्शन, ठीक आहे. पहिला टाईप आहे बाळांनो त्यांचं फ्रॅगमेंटेशन, दुसरं आहे बाळांनो रिजनरेशन, तिसरं आहे बाळांनो गॅमेट फॉर्मेशन आणि चौथं आहे बाळांनो बडिंग, ठीक आहे. चारीपैकी कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे तुम्हाला ओळखायचंय. हा प्रश्न तुमचा एक फिक्स येणार आहे, मार्क करून ठेवा. दुसरा प्रश्न मी सांगतो जो 100% येणार आहे बाळांनो, तो म्हणजे तुम्हाला द अपेक्स कंझ्युमर इज द अपेक्स ए, ठीक आहे, कंझ्युमर तुम्हाला ओळखायचं असेल 4 ऑप्शन मधून. पहिला ऑप्शन असेल बाळांनो तिथं फ्रॉग, दुसरा ऑप्शन असेल बाळांनो स्नेक, तिसरा ऑप्शन असेल बाळांनो ईगल, ठीक आहे, आणि चौथा ऑप्शन असेल बाळांनो तुमचं ग्रास ऑफर, ठीक आहे. अपेक्स ओळखायचा आहे तुम्हाला. हा प्रश्न सुद्धा, हे दोन जे प्रश्न सांगितले बाळांनो, हा क्वेश्चन 1 आणि हा क्वेश्चन 2, हे दोन प्रश्न तुमच्या एमसीक्यू मध्ये 101% येणार आहेत बाळांनो. का रे बाळांनो, असं आहे का मी सांगतोय म्हणून येणार आहेत का? हा प्रश्न बाळांनो 13 वेळा विचारला गेला आतापर्यंत. हा प्रश्न 8 वेळा विचारला गेलेला आहे, म्हणून सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. आणि म्हणून मी सांगतो की हे प्रश्न येणार आहेत. असं नाही की मनातून सांगून प्रत्येक गोष्टीची अनालिसिस केलेली असते बाळांनो, ठीक आहे. आणि हे फक्त ट्रेलर आहे. त्यासाठी तुमच्यासाठी आपण टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे फीडबॅक चेक करू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केलेली. का रे बाळांनो, तिथून प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला सांगून देतात मी विद्यार्थ्यांना सांगतो? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली असते. जशी मी अनालिसिस तुम्हाला दाखवली की हा प्रश्न 13 वेळा आलेला आहे, हा प्रश्न 8 वेळा आलेला आहे, अशी आपण प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस करून टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला आहे. नक्कीच एनरोल करा, ठीक आहे. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ठीक आहे. चला आता क्वेश्चन 1 झाला आपला, है ना. आता आपण पुढे वळूया, है ना, पुढे वळूया आपण. क्वेश्चन 1 चा बी वरती जाऊया बाळांनो. क्वेश्चन 1 चा आपला ए संपला, क्वेश्चन 1 च्या आता बी वरती चाललोय, ठीक आहे. अजून आपला क्वेश्चन 1च चालू आहे, ठीक आहे. बी मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत बाळांनो? तुम्हाला कम्प्लीट द कोरिलेशन, एक प्रश्न पक्का येईल बाळांनो. कोरिलेशन तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल. फॉर एक्झाम्पल, इन्सुलिन इज इक्वल टू डायबिटीज, ठीक आहे. तुम्हाला सांगायचं असेल इंटरफेरॉन, याचं इथं तुम्हाला आन्सर लिहावं लागेल, ठीक आहे. त्याचा आन्सर असेल बाळांनो व्हायरल इन्फेक्शन. काय असेल? व्हायरल इन्फेक्शन. हा एक प्रश्न तुमचा पक्का असेल बाळांनो. हा एक पहिला झाला. आणि दुसरा एक प्रश्न सांगतोय जो गॅरंटेड येणार आहे बाळांनो, तो म्हणजे ट्रू ऑर फॉल्स असेल बाळांनो. तुम्हाला सांगायचं असेल द पॉवर अवेलेबल फ्रॉम सोलर सेल इज एसी. पॉवर अवेलेबल फ्रॉम सोलर सेल इज एसी. हे ट्रू आहे का फॉल्स आहे तुम्हाला सांगावं लागेल, ठीक आहे. हे दोन प्रश्न जे सांगितले बाळांनो तुम्हाला, हे 100% तुमच्या बी मध्ये येणार आहेत बाळांनो, क्वेश्चन 1 च्या बी मध्ये, ठीक आहे. आता आपण वळूया क्वेश्चन 2 कडे. आता तुम्ही म्हणणार लिमिटेड क्वेश्चन का सांगताय, सगळेच क्वेश्चन सांगा ना. बेटा एक गोष्ट समजून घ्या, हे क्वेश्चन जे गॅरंटेड येणार आहेत ना तेच सांगतोय मी. असेच सांगायचे असले तर कोणतेही सांगू दिले असते, ठीक आहे. आता आपण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. आपण आता काय बघितलं बाळांनो, क्वेश्चन 1 चा ए बघितला बाळांनो. क्वेश्चन 1 चा
बी पार्ट बघितला. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत बाळांनो क्वेश्चन 2 चा ए पार्ट. ठीक आहे, आता पेपरवरती न जाता मी डायरेक्ट इथंच लिहितो सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तुम्हाला गिव्ह रिझन विचारले जातात इथं. ठीक आहे, काय विचारले जातात? गिव्ह रिझन्स. गिव्ह रिझन मध्ये मी तुम्हाला सांगतो बाळांनो, एक गिव्ह रिझन जे 100% येणार आहे ते म्हणजे बाळांनो वॉटर इज ॲन इसेन्शियल न्यूट्रिएंट. हे गिव्ह रिझन फिक्स येईल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. अजून एक गिव्ह रिझन सांगतो बाळांनो, टोबॅको च्युइंग इज इंजुरियस टू हेल्थ. का रे बाळांनो, काय इंजुरियस असतं त्याचं रिझन तुम्हाला लिहायचं असेल. ठीक आहे, हे दोन तुमचे 2A मध्ये पक्के येणार आहेत. आता क्वेश्चन 2 चा बी बघून घेऊ. बी मध्ये कोणते प्रश्न येतील. त्याच्यामध्ये एक प्रश्न तुमचा पक्का असेल बाळांनो, शॉर्ट नोट तुम्हाला लिहायची असेल कशावरती? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन वरती. कशावरती? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन वरती तुम्हाला एक शॉर्ट नोट पक्की लिहायची असेल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला एक डिफरन्स पक्का लिहायचा असेल या प्रश्नामध्ये. डिफरन्स कशाचा असू शकतो बाळांनो? तुमचा असेल बाळांनो सेक्शुअल आणि तुमचा नॉन सेक्शुअल रिप्रोडक्शन वरती किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन वरती. हा एक प्रश्न तुमचा पक्का असेल बाळांनो. ठीक आहे, क्वेश्चन 2 झाला. आता क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 चा एक ए बी नसतो बाळांनो, क्वेश्चन 3 डायरेक्ट असतो. ठीक आहे, क्वेश्चन 3 मध्ये एक प्रश्न सांगतो तुम्हाला, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, कोणता? डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हा एक प्रश्न पक्का असेल बाळांनो तुमचा. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुमचा शॉर्ट नोट ऑन बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीवरती तुमची शॉर्ट नोट असेल बाळांनो, ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल. आणि अजून एक तुमचा प्रश्न असेल बायोडायव्हर्सिटीचे तुम्हाला टाइप्स बेसिकली लिहायचे असतील. ठीक आहे, जेनेटिक्स, स्पेसिस आणि इकोसिस्टम. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा एक स्पेशल नोट येऊ शकते आणि याच्यावरती सुद्धा एक स्पेशल नोट येऊ शकते. त्याच जागेवर जर क्वेश्चन 4 कडे वळलो बाळांनो, क्वेश्चन 4 मध्ये एक क्वेश्चन तुमचा पक्का असेल, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची तुम्हाला डायग्राम काढायची असेल आणि त्यांना लेबल करायचं असेल आणि त्यांची इन्फॉर्मेशन पण लिहायची असेल बाळांनो. दुसरा म्हणजे तुमचा व्होल ऑफ फ्लावर. फ्लावरची तुम्हाला डायग्राम काढायची असेल, सगळ्या गोष्टी लिहायच्या असेल, अँड्रोशियम, गायनोशियम आणि एक्सप्लेनेशन पण द्यावं लागेल. अशा पद्धतीने तुमचा सायन्स 2 चा पेपर बनेल बाळांनो. गॅरंटेड जे येणारे क्वेश्चन आहेत तेच सांगितले मी. ठीक आहे, असेच हवेत नाही सांगितले बाळांनो प्रश्न. आणि मी तुम्हाला परत सांगतोय, हे फक्त आणि फक्त ट्रेलर आहे बाळांनो. हे फक्त आणि फक्त काय? ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बाळांनो. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असणार तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.